ठाणे रेल्वे स्थानकाच्या परिसरामध्ये रिक्षा प्रवाशांची मोठी रांग लागली आहे। त्यामुळे प्रवाशांची सध्या गैरसोय होतीये, तर काही रिक्षा चालकांकडून अव्वाच्या सव्वा भाडं आकारलं जात असल्याचा आरोपही प्रवाशांनी केला आहे। हम बोलेचा कायदा चाललाय, दरिद्री कारभार राज्याचा। अरे तुमच्याकडे जर कधी स्मार्ट सिटी म्हणून बोलता, उद्या तुमची पाईपलाईनला काय प्रॉब्लेम झाला, तुमच्याकडे दुसरी पर्यायी व्यवस्था नाही। म्हणजे काही फालतू व्यवस्था आहे। 3 दिवस झाले लोकांना गॅससाठी मारामारी चालू आहे। आता मी त्या स्टँडवर गेला असताना एकाला विचारला मी, तुम्ही कुठे जाणार? घोडबंदी आहे तो, घोडे 350 रुपये। अशा मध्ये घोडे 350 रुपये घेणार, लुटणार, चुकीचं आहे ना। दुसरीकडे गोरेगाव पूर्वेकडच्या हिंदुस्तान पेट्रोलियमच्या पंपावरती वाहनांच्या 2.5 ते 3 किलोमीटरच्या लांबच लांब रांगा लागल्यात। 10 ते 12 तासांपासून रिक्षा आणि टॅक्सी चालक सीएनजी गॅस भरण्यासाठी ताटकळत उभे आहेत। सीएनजीच्या तुटवड्याचा रिक्षा आणि टॅक्सी चालकांवरती मोठा परिणाम झालाय। मुंबई नवी मुंबई ठाणे परिसरामध्ये मागील 2 ते 2.5 दिवसापासून सीएनजी सेवा विस्कळीत झाली आहे। आपण एकंदरीत पाहिलं तर या सीएनजी सेवा विस्कळीत झाल्यामुळे पश्चिम उपनगरात प्रत्येक पेट्रोल पंपावर आहे, सीएनजी पंपावर आहेत। सीएनजी भरवण्यासाठी रिक्षा, टॅक्सी किंवा खासगी ओला उबरच्या जे गाड्या असतील त्यांच्या सीएनजी भरवण्यासाठी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे। आपण आहोत सध्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर गोरेगाव जवळ। पश्चिम उपनगरात जेवढे पेट्रोल सीएनजी पंप आहे सर्व ठिकाणी सीएनजी भरण्यासाठी आहे गाड्यांच्या लांबच लांब रांगा। गोरेगावच्या या सीएनजी पंपावर 2 ते 2.5 किलोमीटरच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। खरं तर रिक्षा चालक असतील, टॅक्सी चालक असतील, हे सर्व मागील 10 ते 12 तासापासून या ठिकाणी रांगा लावून आहेत। सर काय सांगाल, किती वेळापासून तुम्ही लाईन लावला आहात? हमें 3 वाजता है, 3 बजे हम लोग लाइन में खड़े हैं। किती वेळात या ठिकाणी सीएनजी मिळण्याची शक्यता वगैरे काय? पेट्रोल पंप अजून 2 तास लागतात। तुम्ही किती तासापासून? मी 4 वाजल्यापासून घर सोडलंय। आता मला वाटतं की अजून 2 तर 2.5 वाजतील आम्हाला घरी जायला। आता जर असाच परिस्थिती राहिला तर संध्याकाळी सुद्धा कामातून सुटलेल्या चाकरमान्यांना या रिक्षा टॅक्सीमध्ये सीएनजी नसल्यामुळे त्रास सहन करावा लागणार आहे। कॅमेरामॅन मोहन सत्यम सिंह, एबीपी माझा, मुंबई। मुंबईमधल्या घाटकोपर परिसरामधील वाहन चालक सीएनजीचा पुरवठा सुरळीत कधी होतोय याची प्रतीक्षा करतायत। सीएनजी पंपाच्या बाहेर 1.5 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या। रिक्षा नसल्यामुळे ज्या रिक्षा उपलब्ध आहेत ते रिक्षा चालक जादाचं भाडं आकारतायत। प्रवाशांनी तक्रार केली आहे। सीएनजी पंपाबाहेर आपल्याला लांबच लांब वाहनांच्या रांगा, रिक्षांच्या, टॅक्सींच्या रांगा आपल्याला पाहायला मिळतात। सध्या मी आयसीटी मॉलच्या समोर असलेली ही रांग पॅसेंजरसाठी नाहीये तर सीएनजी पंपवर जाऊन सीएनजी भरण्यासाठी आहे। आणि काही जण 4 तास, काही जण 5 तास, काही जण अगदी 18 तासापासून खरं तर वाट बघतात की सीएनजी पंप कधी सुरू होणार, कारण यातल्या बहुतांश रिक्षा या सीएनजीवर चालतात। आता किती त्रास होतोय आणि किती वेळ झाला तुम्हाला? मला आता साहेब इथे अर्धा तास झालेला आहे आणि मी विक्रोळी टागोरनगरहून आलो आहे। आणि आता एवढी पॅसेंजरची गैरसोय होते की रविवार दुपारपासून हा प्रॉब्लेम चालू झाला आहे। काल आम्ही कसं तरी रविवारी मॅनेज केलं गॅस भरून आणि आजपर्यंत चालूच आहे। आणि खरंच आम्हाला दुःख वाटतं, कारण माझ्या घरातले पण प्रवासाला जातात, त्यांना पण ह्या समस्यांना तोंड द्यावं। तुम्ही आता पॅसेंजर्सला लाईन असं वाटतंय की पॅसेंजरसाठी लागली? हां, ते तर मला विचारतातच आहे। मला एकाने विचारलं, मला इथे सोडशील का? तर मी त्यांना बोललो, साहेब मी तुम्हाला सोडल्यानंतर पुढच्या पॅसेंजरला सोडीन, पण मला माझी गाडी परत यायला पाहिजे, कारण सीएनजी असल्यामुळे ऑप्शनच नाही पंपावर जाऊन भरण्याची। मी गोदरेजच्या गेटला होतो, गेट नंबर 2 आहे ना, तिथून धक्का मारत मारत आम्ही 1 किलोमीटर अर्धा 1 किलोमीटर झाला असेल, तिथून धक्का मारत मारत आम्ही इथे आलोय। प्रवासी प्रॉब्लेम होतोय? हा प्रॉब्लेम होतोय, म्हणजे शेअरिंग जे असतं ना त्याचं नॉर्मल फेअर जो आहे ते रिक्षावाले जास्त द्यायला लागतोय, कारण की त्यांचं सीएनजी बंद आहे। मग ते पेट्रोलवरती गाडी चालवल्यामुळे जिकडे 20 रुपये द्यायचे तिकडे आम्हाला 30 रुपये द्यावा लागतात। सीएनजीचा पुरवठा कधी पूर्ववत होईल याची वाट बघतायत खरं तर अनेक जे प्रवासी आहेत, प्रवास करणारे, त्यांना असं वाटतं की या सगळ्या प्रवाशांसाठी थांबलेल्या रिक्षा आहेत, मात्र प्रत्यक्षामध्ये पेट्रोल पंपच्या 1 किलोमीटर 1.5 किलोमीटर आधी ही जी सगळी रांग आहे आपल्या रिक्षांची ही लागलेली पाहायला मिळते। जे 2 पंप आहेत घाटकोपर मधील आरसीटी मॉलच्या समोरील ते अजूनही बंद आहेत आणि त्यामुळे रिक्षा चालक हे सगळे वाट बघतायत की हे सीएनजी पंप
कधी सुरू होतील आणि सीएनजीचा पुरवठा पूर्ववत झाल्यानंतर सीएनजी हा कधी या रिक्षांमध्ये भरला जाईल? कॅमेरामॅन अनिल संगरेसह मी वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई. तर मुंबईमधल्या बीकेसी परिसरामध्ये देखील सीएनजीसाठी रिक्षांच्या लांबच लांब रांगा लागल्या. कालपासून रिक्षा चालक पेट्रोल पंपाच्या बाहेर आणि सीएनजी पंपावरती रांगेत रिक्षा लावून थांबलेले आहेत. या पंपापासून 4 किलोमीटर पर्यंत या रांगा लागल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे मुंबईसह ठाण्यामध्ये सीएनजीच्या अभावी सध्या ही परिस्थिती निर्माण झाली आहे. सीएनजीच्या तुटवड्याचा रिक्षा आणि टॅक्सीवरती मोठा परिणाम झाला. मात्र यामुळे महामार्गावरती वाहनांची संख्या देखील कमी दिसतेय. दुपारच्या दरम्यान महामार्गावरती मोठ्या संख्येनं वाहनांची ये-जा असते. मात्र आज ही संख्या काहीशी रोडावली आहे. त्यामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावरची वाहनांची संख्या ही कमी दिसून येते आहे. खरं तर परवा रात्रीपासून सीएनजी काही ठिकाणी त्याचा पुरवठा होणं ठप्प झालं. पाईपलाईनच्या दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलंय. मात्र असं असताना गेल्या 2 दिवसांपासून सीएनजीच उपलब्ध होत नाहीये. काही सीएनजीचे पंप हे सुरू झालेले आहेत. मात्र त्या ठिकाणी आता कित्येक किलोमीटर पर्यंत सीएनजी आपल्या गाडीमध्ये भरून घेण्यासाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसतायत. या सगळ्याचा परिणाम वाहतुकीवरती देखील होतो आहे. पुढची बातमी बघूया.